देवाला फुले वाहताना या चुका कधीही करू नका। देवपूजा करताना देवाला फुलं वाहणं हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। फुल वाहिल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि देवपूजेचे संपूर्ण फळ आपल्याला मिळतं अशी ही मान्यता आहे। मात्र फुलं वाहताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी। कोणत्या आहेत त्या गोष्टी? चला जाणून घेऊया। देवी देवतांना फुले वाहावीत, मात्र कळ्या चुकूनही वाहू नयेत। मातीत पडलेली किंवा खराब झालेली फुलंही देवांना चुकूनही वाहू नयेत। सुकलेली, आधीच वास घेतलेले, कीड लागलेली फुलं सुद्धा अपवित्र मानली जातात। एखाद्याच्या दारासमोरून आणलेली किंवा चोरून आणलेली फुलं सुद्धा किंवा शिळी झालेली फुलं सुद्धा देवतांना वाहू नये। त्याचबरोबर एखाद्या झाडाला ओरबाडून तुम्ही फुले तोडली तर ती सुद्धा देवतांच्या चरणी अर्पण करू नयेत। अशी ओरबडलेली फुलं सुद्धा देवता स्वीकारत नाही। एखाद्या अपवित्र जागी उत्पन्न झालेली फुले सुद्धा देवतांना वाहू नयेत। फुलं नेहमी उजव्या हातानेच तोडावीत आणि देवतांना उजव्या हातानेच वाहावी। डाव्या हाताने आणलेली किंवा तोडलेली फुले देवतांना आवडत नाही। फुलं कधीही रुईच्या पानांनी किंवा एरंडाच्या पानांमध्ये गुंडाळून आणू नये, ती वर्ज्य मानलेली आहे। विशिष्ट देवी देवतांना विशिष्ट प्रकारची फुलं वर्ज्य असतात, ती त्यांना चुकूनही वाहू नये। जसं की भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशीचे पान आणि कमळ अतिशय प्रिय आहे, मात्र रुई, धोत्रा, गोकर्ण, कोरांटी, शिरीष, कण्हेर, पुडा, बेलाचे पान हे मात्र चुकूनही वाहू नयेत। तसंच भगवान शिवशंकर यांच्या बाबतीत रुई, कण्हेर, बेलाची पानं, आघाडा, शमी, बकुळा, कमळ, सुगंधित पांढरी फुलं नक्की व्हावी। मात्र शिवशंभूंना काही फुलं चालत नाही, जसं की पळसाचे फुले, कुंदन, मालती, बांधमका, प्रसंगी तांबडी कण्हेर, लाल जास्वंद, गुलाब, केवडा ही फुलं शिवशंभूंना अर्पण करू नयेत। जी कुंद पुष्प असतात ती शिवशंभूंना फक्त माघ महिन्यात वाहिली जातात। जर तुम्ही एखाद्या देवीची पूजा करत आहे तर त्या देवीला सोनचाफा, कमळ किंवा लाल फुलं अर्पण करावी, त्यामुळे देवी प्रसन्न होते। गणपती बाप्पांना मंदार, दुर्वा, शमीपत्र, जास्वंद, सिंदूर, रक्तचंदन या गोष्टी प्रिय आहेत। तुम्ही श्रीगणेशांना तुळशीचे पान वाहू शकता, मात्र फक्त गणेश चतुर्थीला। अन्य कोणत्याही दिवशी गणपती बाप्पांना तुळशीपत्र अर्पण करू नये, ते वर्ज्य मानण्यात आलेलं आहे। देवाला फुलं वाहताना ती नेहमी देवाकडे देठ करून वाहायची असतात। जर तुम्ही बेलाचं पान वाहत असाल तर ते बेलाचे पान पालथ घालावं। दुर्वांच्या सुद्धा शेंड्या आपल्याकडे ठेवून देवाला अर्पण करावेत। तर इथून पुढे देवतांना फुलं वाहताना या काही गोष्टींची काळजी नक्की घ्या। श्री स्वामी समर्थ।